मुलींचं म्हणजे ट्रॅफिकिंग होतं. मुलींना पळवून नेऊन नंतर वेश्या व्यवसायामध्ये लावलं जातं. त्या मुलींची सुटका हे खूप मोठं चॅलेंजिंग काम होतं. ते त्याच्याही बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि तिसरी गोष्ट, हे सगळं करत असतानाच आपल्यासारखीच जी मुलं आहेत, जी भाषेमुळं वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूनगंडानं पछाडलेली आहेत, त्याच्यातून त्यांना बाहेर काढून यूपीएससीमध्ये त्यांना मार्गदर्शन करायचं आणि शेकडो मुलांना तुम्ही आजपर्यंत या पद्धतीनं मार्गदर्शन करून ती परीक्षा पास होण्यासाठी आणि त्यांचं जे स्वप्न असतं यूपीएससी क्लिअर करण्याचं, IAS IPS होण्याचं, तर ते त्याच्याही बद्दल. 2004ला जेव्हा मी हैदराबादला आलो, तर पहिलं पोस्टिंग माझं हे सायबराबाद कमिशनरेटला झालं आणि आपला जो हायटेक सिटी भाग आहे आत्ताचा, तर तो भाग तेवढी सायबर टॉवर होता तिथे आणि त्या भागात काही रिसॉर्ट होते. आत्ताचं म्हणजे हा भाग अमेरिकेसारखाच झाला आहे, म्हणजे ती परिस्थिती तेवढी नव्हती. तर तिथे एक रिसॉर्ट होता एपिक्युरस नावाचा आणि मला माहिती आली की ते रायदुर्गम म्हणून पोलीस स्टेशन, की त्या हद्दीमध्ये तो रिसॉर्ट आहे आणि तिथे रात्री मुजरा चालतो आणि बाहेरच्या राज्यातनं मुलींना तिथं आणलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या होतात आणि तुम्ही त्या पत्रामध्ये सरळ लिहिलं होतं की तुम्ही स्थानिक पोलिसांना इन्व्हॉल्व करू नका. तर 15 दिवसातनं एकदा नाईट पेट्रोलिंग यायची मला. तर मग त्या नाईट पेट्रोलिंगच्या दिवशी मी दुसऱ्या सब डिव्हिजनचे पोलीस घेतले आणि मग तिथे रेड केली. तर रेड केल्यानंतर 19 मुलींची सुटका केली. एका रूममध्ये एक मुलगी आणि 2-3 पुरुष, असं ते प्रकार चालू होता तिथं वेश्या व्यवसायाचा. आणि मग त्या मुलींची चर्चा केल्यानंतर लक्षात आलं कलकत्त्याच्या आपल्या इथल्या पण मुली होत्या, मुंबई पुण्याच्या पण. आणि मग त्या तिथे बेगमपेठ भागामध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं जायचं. तिथून त्यांना शाळेच्या व्हॅनमध्ये तो जो रिसॉर्ट होता हायटेक सिटीचा तिथं आणलं जायचं संध्याकाळच्या वेळी आणि सकाळी परत त्यांना तिथं ड्रॉप केलं जायचं. असं हे 15 दिवस 10 दिवस त्यांना, नंतर मग परत त्यांना पाठवलं जायचं. तर हा प्रकार तिथे चालू होता. तर हा काय प्रकार आहे सगळा मला समजून घ्यायला मला वेळ गेला. आणि त्यावेळी मग हे ह्युमन ट्रॅफिकिंग याला म्हणतात. आणि त्यावेळी तिथे हैदराबादला एक पद्मश्री डॉक्टर सुनीता कृष्णन, त्यांना 2016ला पद्मश्री मिळाली. तर त्या मॅडम, त्यांची प्रज्वला नावाची संस्था होती, त्या यांच्या पुनर्वसनाचं काम करायच्या. तर मग त्यांना भेटलो मी. त्यांनी सांगितलं मला सगळं की कशाप्रकारे ह्युमन ट्रॅफिकिंग चालतं, कशाप्रकारे महिलांना याच्यामध्ये गुंतवलं जातं आणि त्यांच्याकडनं त्यांचं शोषण कशाप्रकारे होतं, हे नेटवर्क कसं असतं, सोर्स एरिया, डेस्टिनेशन एरिया, या सगळ्या गोष्टी. मग याच्यात आपण आता त्यावेळी नक्षलवाद जवळजवळ संपला होता 2004पर्यंत. त्याच्यात आपण काहीतरी करायचं म्हणून मी ठरवलं आणि माझ्या सुदैवानं 2005ला नलगोंडा या जिल्ह्याचा SP म्हणून माझी बदली झाली. आमचे गृहमंत्री त्याच जिल्ह्याचे होते आणि त्या जिल्ह्यामध्ये एक यादगिरी गुट्टा म्हणून देवस्थान आहे, त्याला सेकंड तिरुपती म्हणतात तिथे. तर तिथे एक रेड लाईट एरिया होता आणि डोमारा जातीच्या महिला तिथे हा धंदा करायच्या. तर म्हटलं आमच्याकडे तर महाराष्ट्रामध्ये तर ते तारेवर चालतात किंवा बाकी कसरती करतात, असे कामं नाही करत. तर ते म्हणे नाही, इकडे ते पिढी जाते म्हणे, त्या मुलगी जन्माला आली तर तिला हा धंदा केला पाहिजे. म्हटलं हे चुकीचं आहे. तर 2003ला एक शासनानं आमच्या GR काढलेला होता की दर महिन्याला ह्युमन ट्रॅफिकिंग संबंधी कलेक्टरनं मिटिंग घ्यायची, SP आणि सगळ्या संस्थांची, आणि अशा काही केसेस असतील तर त्यांचं पुनर्वसन करायचं. मग मी कलेक्टर साहेबांना सांगितलं सर आपण काहीतरी करू. मग त्या प्रकल्पाचं नाव आसरा प्रकल्प असं आम्ही ठेवलं. आणि मग त्याच्यामध्ये शासनाचे सगळे संस्था आणि नॉन गव्हर्नमेंट संस्था, ज्यात प्रज्वला डॉक्टर सुनीता कृष्ण मॅडमचं पण आहे, त्यांना पण आम्ही हे केलं. इंडियन रेड क्रॉस वगैरे होतं. मग सुरुवातीला मी रेड केल्या, महिलांची सुटका केली त्याच्यातनं आणि त्यांच्या मुलांसाठी आम्ही सर्व शिक्षा अभियानच्यामध्ये शाळा सुरू केल्या की जेणेकरून त्यांची सेकंड जनरेशन प्रॉस्टिट्यूशनमध्ये परत जाऊ नये म्हणून. 1 वर्ष ती पूर्ण शाळा 24/7, त्यानंतर मग त्यांचं एज आणि ॲप्टिट्यूड बघून त्यांना परत रेग्युलर शाळामध्ये प्रवेश, अशा प्रकारे ती शाळा होती. 2 वर्ष हा प्रकल्प, प्रोजेक्ट आसरा, ज्याच्यामध्ये आम्ही जी काही मुलं होती, तरुण मुलं जे भडव्याचं काम करायची, सुरुवातीला आम्ही अटक केली होती, पण नंतर मग त्यांना आम्ही सिक्युरिटी गार्डचं ट्रेनिंग दिलं आणि देवस्थानच्या सुरक्षिततेसाठी त्यांना आम्ही गार्ड म्हणून नेमलं. या महिलांचं ज्यांची सुटका केली होती त्यांच्यासाठी आम्ही व्होकेशनल गायडन्स सेट 3-3 महिन्याचे प्रोग्राम हे केले, त्यांना सॉफ्ट स्किल दिले, काहींना प्रायव्हेट याच्यामध्ये नोकऱ्या दिल्या, काहींना आमच्या DRDA तर्फे, ग्रामीण विकास यंत्रणा, सेल्फ हेल्प ग्रुपतर्फे त्यांना काही फायनान्स देऊन, मायक्रो फायनान्स, मायक्रो मार्केटिंग, त्यांना प्रॉडक्ट हे केले त्यांच्याकडनं. तर 2 वर्षामध्ये जवळजवळ 90% तिथलं प्रॉस्टिट्यूशन आम्ही त्या रेड लाईट एरियामधलं संपवलं. आणि मग या प्रकल्पाला
2006 साली अमेरिकेचे परत बॉस्टनला 2 पुरस्कार मिळाले होते, लॉ एन्फोर्समेंट आणि ह्युमन राईट प्रोटेक्शन असे 2 अवॉर्ड. आणि माझं हे काम बघून मग त्यावेळी जे DGP होते आमचे स्वरणजित सेन आणि त्यावेळी आपल्या केंद्रीय महिला मंत्री रेणुका चौधरी मॅडम होत्या. तर त्या म्हटल्या की महिलाविषयक कामामध्ये तुम्हाला रस आहे, तुमचं कामही चांगलं आहे, तर आमच्या CIDमध्ये एक महिला संरक्षण विभाग आहे, विमेन प्रोटेक्शन सेल. तर त्याच्यामध्ये SP म्हणून मग माझी बदली झाली 2007ला. आणि माझ्या सुदैवानं 2007ला भारत सरकार, गृह मंत्रालय आणि युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम यांचा एक पायलट प्रोजेक्ट 5 राज्यामध्ये आला. आपलं महाराष्ट्र राज्य, गोवा, आंध्र प्रदेश, त्यावेळी आंध्र प्रदेश होतं आमचं, आंध्र प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार, या 5 राज्यांमध्ये हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतला. आणि भारतातलं पहिलं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे हैदराबादला तयार झालं. आणि मी CIDच्या विमेन प्रोटेक्शन सेलमध्ये होतो, तिथेच ते तयार झालं आणि मी त्याचा प्रोजेक्ट ऑफिसर होतो. तर मग त्या सेलमार्फत आम्ही आमच्या मुली आंध्र प्रदेशातल्या कुठे कुठे कुंटणखान्यात आहेत, तर मग त्याचं पहिलं सगळं सर्वे केला. तर पुण्यात बुधवारपेठमध्ये आहेत, आपल्या मुंबईला आहेत, भिवंडीला आहेत, बेंगलोरला आहेत, गोव्याला आहेत, दिल्लीला GB रोडला आहेत. ते सगळी यादी करून मग एक 1 बाय 1 आम्ही मग रेड सुरू केली. पहिली रेड आम्ही इंटरस्टेट रेड इथं भिवंडीला मी स्वतः आलो होतो. 6 जानेवारी 2007ला D शिवानंदन साहेब तेव्हा ठाण्याचे कमिशनर होते आणि माझे CIDचे ॲडिशनल DG आणि ते बॅचमेट होते. दोघांनी एकमेकांशी कोऑर्डिनेट केलं आणि भिवंडी भागात रवींद्र सेनगावकर त्यावेळी DCP होते. मग त्यांनी आम्हाला एक 200 वगैरे पोलीस दिले. तिथे हनुमान टेकडी नावाचा एरिया आहे भिवंडीमध्ये, त्या एरियाला पूर्ण सराउंडिंग करत आम्ही मग घराघरातनं ज्या महिला होत्या, जवळ 29 महिलांची आम्ही सुटका केली त्यावेळी. त्यातनं काही बाहेरच्या राज्यातल्या पण होत्या आणि त्याच्यात आम्हाला ज्या वॉन्टेड होत्या त्यांना आम्ही हे केलं. एक त्यावेळी मला एक विचित्र घटना बघायला मिळाली. एक लहान मुलगी होती 8 वर्षाची, ती रस्त्यावर बसली. ती म्हणे माझा जन्म इथंच झाला, मी कुठे जाणार नाही. पूर्ण हे झालं होतं, म्हणजे काय करायचं मला प्रश्न पडला. तर इथे एक मुंबईमध्ये एक त्रिवेणी आचार्य मॅडम आहेत रेस्क्यू फाउंडेशनच्या, ते माझ्याबरोबर त्यावेळी रेडला होत्या. तर ते म्हणे माझं होम बघायला चला इथं. मुंबईत आणलं मला त्यांनी. ते म्हणे माझ्याकडे एक तेलुगू मुलगी पडे, तिचं मी पुण्यातनं बुधवारातनं सुटका केली होती, तुम्ही तिच्याशी बोला. तर मी तिच्याशी तेलुगूत बोलतो आणि ती हिंदीत बोलते. सुरुवातीला 5 मिनटं माझ्या लक्षात आलं की अजून ती त्या ट्रॉमामध्येच येते. मग नंतर ती तेलुगूत बोलायला लागली. मग तिनं सांगितलं की तिचं गाव होतं तिथे तेलंगणामध्ये, पूर्वीचं आंध्र प्रदेश, खम्मम जिल्ह्यामध्ये पालोनच्या म्हणून गाव. तिथून तिच्या बहिणीनं तिला बंजारा हिल, हैदराबादचा भाग आहे, तिच्या मैत्रिणीकडं घरकामासाठी पाठवलं. त्या मैत्रिणीनं तिला विकलं. ती चंद्रपूरला आली म्हणे. चंद्रपूरला हनुमाननगर एरियात रेड लाईट एरिया, तिथून वणीला आली म्हणे. वणीवरून पुण्यात आली बुधवाराला. आणि बुधवार पेठेमध्ये जेव्हा पोलिसांची रेड झाली त्यावेळी बंक टाईप बेडमध्ये 3 मुली बेडमध्ये लपवल्या होत्या. त्यावेळी यांनी मोठा आवाज केला म्हणून पोलिसांनी मग यांना बाहेर काढलं. तर ती मुलगी सापडली. मग तिनं मला ते रॅकेट सांगितलं सगळं, कसं कसं कुठून. मग मी लगेच माझ्या बॅचमेटला कॉन्टॅक्ट केला, जो SP होता खम्ममचा. मग त्यानं तिथून मग टीम पाठवली. आम्ही चंद्रपूर रेड केली. मग चंद्रपूरवरून 40 महिलांची सुटका केली. मग वणीला रेड केली. वणीवरनं आणखी 40 महिलांची सुटका केली. असंच एक करत जवळ 1000 महिलांची सुटका 2007 साली. आणि एकूण जे सगळं माझं मग ट्रॅफिकिंगचं काम 2004 पासनंचं, यासाठी मग तो अमेरिकन सरकारचा 2017 साली जो आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, जगामध्ये 7 लोकांना त्यांनी तो जाहीर केला. त्याच्यामध्ये पोलीसमध्ये, लॉ एन्फोर्समेंटमध्ये मी होतो. आणि भारतामध्ये 3रा IPS याच्यापूर्वी अमोदकांत सरांना मिळाला होता. नंतर एक माझेच बॉस होते जे CIDमध्ये 2007 साली उमापती सर, त्यांनाही मिळाला होता. मी 3रा अधिकारी आहे, मराठी पहिला आहे. आणि ते ट्रॅफिकिंगचं काम जे आहे ते नंतर मग चालूच आहे. आता मी इव्हन ऑर्गॅन ट्रॅफिकिंगमध्ये पण काम केलं. या सगळ्या गप्पांमध्ये एक मुद्दा मागे पडला, तो म्हणजे UPSC ॲस्पिरंट्सना तुम्ही जे मार्गदर्शन करता ते. या स्पर्धा परीक्षांचं सगळं चक्रव्यूह आहे आणि बहुतांश विद्यार्थ्यांचा